त्याच्या मुळात ही पहिली अशी निवडणूक आहे की या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा मतदार खऱ्या अर्थानं राजा आहे. तर ही निवडणूक पूर्णपणे जातीयवादावर गेलेली आहे आणि जेव्हा निवडणूक जातीयवादावर जाते तेव्हा त्याचा फायदा नेहमीच काँग्रेसला होतो की भाजपला आणखी खूप घाम गळावं लागेल आणि त्यांनी पण इतकं लाडक्या बहिणीवर अवलंबून राहता कामा नये. मिडल क्लाससाठी काहीच दिसलेलं नाही या निवडणुकीत. त्याचा फायदा महाविकास आघाडीला होणार. महाराष्ट्र विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये कुठले प्रमुख मुद्दे होते, यंदाच्या निवडणुकीमध्ये जो प्रचार झाला म्हणजे महाविकास आघाडी, महायुती आणि अन्य पक्षांकडून सुद्धा, त्यामध्ये नेमकी कुणाची हवा बघायला मिळाली, हे सर्व आपण जाणून घेणार आहोत. नागपुरातील काही प्रमुख पत्रकार मंडळी आहेत आपल्यासोबत. आपण त्यांना विचारूया की यंदाची ही जी विधानसभेची निवडणूक आहे महाराष्ट्रातील, त्यामध्ये प्रचारामध्ये कुठले प्रमुख असे मुद्दे होते आणि कुणाची हवा बघायला मिळाली या प्रचारात, काय सांगाल? नाही, एक म्हणजे या निवडणुकीचं असं आहे की या निवडणुकीत एक तर मुद्देच नव्हते आणि जे होते ते प्रचारात आले नाही. म्हणजे जसं कापूस, सोयाबीन म्हणजे पिकांचे हमीभाव आहे, बेरोजगारी आहे, इथून होणारं स्थलांतर आहे, जे महत्त्वाचे मुद्दे आहे ना ते आलेच नाही. आणि ही निवडणूक जातीयवादावर गेली म्हणजे आणि हिंदुत्वावर गेली. म्हणजे भाजपच्या जेव्हा लक्षात आलं की या निवडणुकीत आता बाकी कुठले मुद्देच नाही आहे ना, महाविकास आघाडीजवळ मुद्दे होते ना काँग्रेसजवळ होते, त्याच्यामुळे त्यांनी हिंदुत्वावर ही निवडणूक नेली आणि अगदी पूर्णपणे प्रचारात सगळे मुद्देच हिंदुत्वाचे आहे. त्याच्यामुळे मुळात ही पहिली अशी निवडणूक आहे की या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा मतदार खऱ्या अर्थानं राजा आहे. बरं, एरवी कुठलाही नेता पक्ष हेच सांगतो की हा राजा आहे, जनता जनार्दन आहे. आता खऱ्या अर्थानं ते जनता जनार्दन झालेली आहे आणि ती ठरवणार आहे की कोणाला निवडून द्यायचं. पण एकंदर चित्र पाहिलं तर ही निवडणूक पूर्णपणे जातीयवादावर गेलेली आहे आणि जेव्हा निवडणूक जातीयवादावर जाते तेव्हा त्याचा फायदा नेहमीच काँग्रेसला होतो, महाविकास आघाडीला होतो आणि आताही तसंच होण्याची दाट शक्यता आहे या निवडणुकीमध्ये. आपण बघितलं नागपूर शहरातील 6 विधानसभा आहे आणि नागपूर जिल्हा म्हणजे आपण ज्याला नागपूर ग्रामीण म्हणू, तिकडच्या 6 विधानसभा. तर इथलं साधारण चित्र कसं असेल? म्हणजे किती जागा महायुतीकडे असतील, किती जागा महाविकास आघाडी जिंकेल, काय काय वाटतं तुम्हाला? एकंदर नागपूरचं चित्र जर बघितलं तर 4 काँग्रेसकडे जाईल, 2 भाजपा राहील आणि ग्रामीणमध्ये तसंच राहील चित्र. म्हणजे उमेदवार आता ज्या पद्धतीने एकूण आज साधारण प्रचार जवळपास संपत आला दोन्ही पक्षांचा आणि आता ज्यांचे आज सुपर संडे आहे, सगळे सभा, रॅलीज, प्रचार यात्रा, रोड शो सगळे आजच आहे. उद्यापासून त्याच्यामुळे कसं आहे की जवळपास प्रचार संपत आलेला आहे. तर हे लक्षात घेता आणि एकंदर चित्र आणि वातावरण पाहता आता इथं असं आहे ना की पटकीनं मोसम बदलतो. आपण पाहिलं अनेकदा, सकाळी ऊन असते, दुपारी पाऊस पडतो, संध्याकाळी थंडी पडते. तर ज्या पद्धतीचं वातावरण बदलतं, ग्लोबल वॉर्मिंग आहे, सेम ग्लोबल वॉर्मिंग राजकारणात आलेली आहे. इथं चटकन बदलते आणि एकंदर लक्षात असं आहे की वातावरण महाविकास आघाडीला अनुकूल आहे. आता ज्या पद्धतीने ते आणि पहिल्यांदा असं लक्षात आलं की यावेळेस ते खूप म्हणजे कधी नव्हे ते बऱ्यापैकी संघटित आहे. म्हणजे त्यांची एकंदर प्रचार यंत्रणा पाहिली आपण तर ज्या पद्धतीने ती प्रतिसाद देते, रिस्पॉन्ड करते किंवा त्यांची आजची जाहिरात पहा तुम्ही. आज बरोबर प्रचार संपत येताना त्यांनी महागाई कशी वाढली 2013 आणि 2024 म्हणजे तेव्हा 80 रुपये किलो तेल असेल आणि आता किती आहे बा. फार सुंदर जाहिरात आहे आणि ती चर्चेत राहणारी आहे, ती लोक विसरत नाही. कारण तो तुमच्या माझ्याशी सर्वसामान्याशी संबंधित प्रश्न आहे महागाई. तर तो एक चर्चा आता हे भलेही हे जाऊ द्या की 10 वर्षामध्ये खूप बदलतं. 10 वर्ष म्हणजे एक पिढी बदलते, एक दशक म्हणजे एक पिढी होत असते. त्याच्यामुळे 10 वर्षात माणसाचं जसं एक कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय जर सोडला या 10 वर्षामध्ये तर मध्यम वर्गाला याची झड निश्चित आहे महागाईची. पण बाकी शेतमजूर असेल, बाकी असेल, कारण मजुरीचे दर वाढले, सगळ्या गोष्टीचे भाव वाढले किंवा शासकीय कर्मचाऱ्यांना तर वेतन आयोग वगैरे सगळं असतं. ते लक्षात घेता ती जाहिरात किती परिणाम करेल हे तर आपल्याला 20 तारखेला कळेल. पण तरीसुद्धा मला जे चित्र दिसतं की भाजपला आणखी खूप घाम गळावं लागेल आणि त्यांनी पण इतकं लाडक्या बहिणीवर अवलंबून राहता कामा नये. आपण
बघितलं यांचं म्हणणं होतं की भाजपला बराच घाम गाळावा लागणार आहे. सर तुम्ही काय सांगाल? 12 जागा आहेत नागपूर जिल्ह्यातल्या शहर आणि ग्रामीणच्या मिळून. एक साधारण समीकरण कसं असेल आणि प्रचारामध्ये काय जाणवलं तुम्हाला? म्हणजे महायुती, महाविकास आघाडी दोन्हीचा जर प्रचार आपण जवळून बघितला. नाही, माझ्या मते प्रचार हा दोन्ही आघाड्यांनी हा अतिशय चांगल्या पद्धतीने प्रचार केला आणि स्टार कॅम्पेनर्स त्यांचे होते. जसं प्रियंका गांधी पहिल्यांदा नागपूरमध्ये आल्या आणि प्रियंका गांधींचा प्रचार झाला किंवा मोदींची सभा ही विदर्भामध्ये झाली त्या ठिकाणी. त्याची पडसाद इथे उमटतातच. पण याच्यात बघा एक की जे सीट शेअरिंग आणि जे काही सीट वाटप किंवा ज्या पद्धतीचे उमेदवार दोन्ही आघाड्यांनी दिले, तर त्याच्यामध्ये थोडासा महायुतीमध्ये एक समन्वय दिसून आला. तो तो काहीसा प्रमाणात महाविकास आघाडीमध्ये समन्वय ॲब्सेंट दिसला आपल्याला. आपल्याला याचं एक रामटेकचं उदाहरण देता येईल. रामटेकमध्ये शिवसेनेचं म्हणणं असं आहे की काँग्रेसने त्यांच्याशी गद्दारी केली आणि त्याचे पडसाद साधारण ग्रामीण भागामध्ये असे उमटल्याचे दिसतात. म्हणजे ज्या कार्यकर्त्यांनी चर्चा केल्यानंतर की बा आम्ही ग्रामीणमध्ये काँग्रेसचा प्रचार करणार नाही. त्याच्यामुळे हा जो एक भाग आहे आणि जसं आघाड्यांचा जो एकूण सहभाग आहे वेगवेगळ्या याच्यामध्ये, तो मला वाटतं की तो उमेदवार आणि त्याचे म्हणजे उदाहरणार्थ समजा आता भाजप, शिवसेना, शिंदे ग्रुप आणि अजित पवार एन-सी-पी असं आपण घेतलं किंवा तिकडे एन-सी-पी शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे आणि काँग्रेस. तर याच्यामध्ये तो जो नेता आहे, म्हणजे उदाहरणार्थ विकास ठाकरे समजा पश्चिममधनं उभा आहे, तर विकास ठाकरेचे त्या भागातल्या तिथल्या शिवसैनिकांशी किंवा तिथल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांशी काय संबंध आहे, याच्यावर ते साधारण हे आहे. पण आत्ता जसं एक दिसतंय की जे कॅन्डिडेट्स म्हणजे जसं नागपूर शहराचा विचार केला आपण, तसं उत्तर नागपूरमध्ये काँग्रेसचा कॅन्डिडेट फिक्स होता किंवा पश्चिम नागपूरमध्ये कॅन्डिडेट त्यांचा पक्का होता. हां. तर सेंट्रलमध्ये मात्र दोघांची कॅन्डिडेट पक्के नव्हते, की कोण कोणाला देईल म्हणून वगैरे, वगैरे. आणि तसंच उत्तरमध्ये भाजपनी त्यांचा कॅन्डिडेट तयार केला नव्हता किंवा पश्चिममध्ये त्यांनी कॅन्डिडेट तयार केला नव्हता. आता याच्यामध्ये मग पश्चिममध्ये त्यांनी ऐन वेळेवर दिला किंवा उत्तरमध्ये जे मागचेच आमदार आहे किंवा कमीत कमी आहे की नोन फेस आहे, तो एक दिला. तर याचा थोडासा फटका हा साधारणपणे हा दोन्ही पक्षांना वेगवेगळ्या याच्यामध्ये जसं सेंट्रल नागपूरमध्ये एक जातीय समीकरण जे आपण म्हणतो हलबा आणि मुस्लिम, तो एक राग काँग्रेसमध्ये दिसला किंवा त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही दिला नाही तर आम्ही इतरांना मत देऊ, तो कोणत्याही समाजाचा असो. तर हा जो एक भाग आहे, तर हे साधारण जातीय समीकरण मग आजच्या ह्याच्यामध्ये जसं आपण एक विचार केला तर दक्षिण पश्चिम पूर्व आणि काहीशा प्रमाणात मध्य नागपूर या साधारण सीट्स भाजपला मिळण्याची शक्यता आहे. आणि उर्वरित 3 ज्या आहे म्हणजे जसं उत्तर नागपूर असेल, पश्चिम असेल, पण पश्चिममध्ये थोडीशी टफ फाईट याच्यामुळे झालेली आहे की कोहळे बाहेरचे असले तरी तसं जर पाहिलं तर आज जवळजवळ 23% उमेदवार हे नागपूर डिस्ट्रिक्टमध्ये बाहेरचेच आहे. म्हणजे आपण जर म्हटलं की देवेंद्र फडणवीस ही बाहेरचेच आहे. देवेंद्र फडणवीस मुळात पश्चिममध्ये राहतात. तर अशा पद्धतीने पण तो काही फारसा त्याचा भाग येत नाही त्या सगळ्या याच्यामध्ये. पण पण कोळेच्या रूपाने भाजपने एक कॅन्डिडेट असा एक फॉर्मिडेबल कॅन्डिडेट दिलेला आहे पश्चिममध्ये, की जो एक हसरा चेहरा आणि नम्र चेहरा अगदी 90च्या अँगलमधून तो वाकून नमस्कार करेल. त्याचं आर-एस-एसशी आणि यांच्याशी वागण्याची जी एक लवचिकता आहे. त्याच्यामुळे ती पण एक सीट मला असं वाटतं, की ती थोडीशी टफ जाऊ शकते. डिस्ट्रिक्टमध्ये आपण जसं म्हटलं, की उमरेड जवळपास बी-जे-पीला मिळण्याची शक्यता आहे. तसंच हिंगण्यामध्ये हिंगण्याचं समीर मेघेंचं चांगलं तिथे हे आहे. कामठीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की बावनकुळेंसारखा एक स्टेट बी-जे-पी प्रेसिडेंट जो अत्यंत पॅशनेट ज्याला आपण म्हणतो असा नेता आहे तो. त्याच्यामुळे त्यांना तिथे हे आहे म्हणजे त्याला म्हणतात आपण त्यांचं पारडं जड आहे. रामटेकमध्ये राजेंद्र मुळक उभे राहिल्यामुळे थोडंसं हे झालेलं आहे. अदरवाईज विशाल बरबटेंचं काम चांगलं होतं. म्हणजे विशाल बरबटे महाविकास आघाडीचे म्हणून उमेदवार जर असते, तर कदाचित विशाल बरबटेंमुळे एकूण जयस्वालांना ते जड जाऊ शकलं असतं. सावनेरमध्ये अनुजा केदार आहेत, स्वतः सुनील केदारांच्या मिसेस. काटोलमध्ये एक झालेलं आहे. काटोलमध्ये अनिल बाबू आणि त्यांचा मुलगा. तर हा थोडासा फरक मला वाटतं कुठेतरी पडतो, जो सावनेरमध्ये नाही पडणार. कारण सावनेरमध्ये अनुजा केदार मीन्स सुनील केदार. पण सलील देशमुख आणि अनिल देशमुख हा एक भाग त्याच्यामध्ये जरी सलील देशमुख त्या टचमध्ये असले, तरी एक टेंटेटिव्हली मला असं वाटतं, की 3 ग्रामीणमध्ये पक्क्या आहे भाजपच्या आणि 3 साधारण शहरामध्ये आहे
आणि मग 1-2 जागांवर टसल होऊन आणि मला वाटतं की प्रचार जसा आता अंतिम टप्प्यात आहे, तर त्या याच्यामध्ये नेमकं काय होतं आणि हे शेवटचे 3 दिवस जे आहे, शेवटचे 1-2 दिवस जे असतात, ते माझ्या मते खूप महत्त्वाचे असतात आणि त्या ह्याच्यामध्ये साधारणपणे पार्टी त्यांचा लोकांशी कनेक्ट आणि लोकांचा प्रतिसाद आणि लोकांचा विचार करणं, की जसं अतुलनी म्हटलं, की मुद्दे जे असतात, तर ते मुद्दे नेमके त्या व्होटिंग करताना त्या व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये येतात का? आता जसं लाडकी बहीण योजनेचा जो इश्यू आहे, तर लाडकी बहीण योजनेचा इश्यू आहे, की साधारणपणे शहरी माणसाला, आपल्यासारख्या माणसांना वाटतं, की 1,500 काय होणार आहे? पण ज्या लोकांचं बजेटच हे 5,000चं आहे महिन्याचं किंवा 7,000चं आहे, त्यांना ₹1,500 किंवा आम्ही मध्ये एका काँग्रेसच्या नेत्यांनी देखील एक खाजगीमध्ये कबूल केलं, की त्याचं म्हणणं असं होतं, की बाहर में मतलब खेती के मतलब उनकी खेत मजदूरों की एक मानसिकता ही बदल चुकी है अभी. आपण बघितलं अत्यंत विस्तृत असं विश्लेषण सरांनी केलं. तुम्ही काय सांगाल कुणाची हवा बघायला मिळते या ठिकाणी? कारण प्रचार जो आहे तो महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीचा आता संपायला आलेला आहे म्हणजे संपूर्ण पर्यायाने. तर ते कसं बघता तुम्ही? या निवडणुकीत स्थानिक मुद्दे दिसलेच नाही प्रथम. आणि टाटा टाटा आणि बाटा हे खुश आहे. मिडल क्लास सध्या फार दुःखी आहे. आणि पूर्ण टाटा म्हणजे श्रीमंत लोक आणि बाटा म्हणजे गोरगरीब ते खुश आहे. पण मिडल क्लाससाठी काहीच दिसलेलं नाही या निवडणुकीत. त्याचा फायदा महाविकास आघाडीला होणार. 3-2 किंवा 4-2 असे नागपुरात फाईट राहील. आपण बघितलं यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी ज्या लढती असणार आहे त्या अत्यंत म्हणजे मोठी चुरस या ठिकाणी बघायला मिळणार आहे. एक थोडक्यामध्ये जाणून घेऊया की प्रचारामध्ये कोणाचा प्रचार प्रभावी राहिला आपण असं म्हणूया अगदी थोडक्यात की महायुती का महाविकास आघाडी कोणाचा प्रचार जास्त प्रभावी दिसला जनतेमध्ये जाण्यात? नाही, तसं तर बघितलं तर प्रचार दोघांचा सारखाच होता. पण भाजपचा प्रचार डिजिटल जास्त राहिला. त्यांचे वेगवेगळे WhatsApp ग्रुप आहेत, त्यांचे वेगवेगळे कार्यकर्ते. पण प्रत्यक्ष ग्राउंडवर जो प्रचार आहे तो महाविकास आघाडीचा दिसला. त्यांचे उमेदवार असतील, त्यांचे कार्यकर्ते असतील, ते अक्षरशः तर त्यांच्याकरता ही डू ऑर डाय अशी लढाई होती करो-मरोची. ते घरोघरी गेले. भाजपचे कार्यकर्ते अजूनही जमिनीवर यायला तयारच नाही. त्यांचे कोणी तेच परत बूथ प्रमुख सगळे प्रमुख आहे. कोणी अजूनही ते निघालेले नाही आणि सर्व डिजिटल आहे. बस सेल्फी काढणे, फोटो काढले ते त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं जो प्रचार दिसणे, निवडणूक दिसणे असं जे म्हणतात ते महाविकास आघाडीचंच. तुम्हाला काय वाटतं अगदी थोडक्यात? नाही, याच्यामध्ये जे अतुलनी म्हटलं त्याच्याशी मी सहमत आहे. बेसिकली बी-जे-पीचं खूप मोठे स्टार कॅम्पेनर्स, खूप मोठ्या प्रमाणात पैसा आणि सगळा हा प्रकार होता त्याच्यामध्ये. पण शेवटी घराघरापर्यंत पोहोचणं म्हणजे खरं तर बी-जे-पीची व्यूहरचना होती ती त्यामध्ये घराघरामध्ये पोहोचण्यामध्ये. पण मला वाटतं जसं मला काही लोकांशी बोलताना जाणवलं, की ते म्हणाले, की आमच्याकडे काँग्रेसचे पॅम्पलेट्स आलेले आहे. पण भाजपच्या याचे आले नाही. काँग्रेसचा कार्यकर्ता आमच्याकडे 3 वेळा येऊन गेला. तर हा जो फरक पडतो म्हणजे आपण एखाद्याला बोलावताना फोनवर बोलावणं, जसं अतुल म्हणाले डिजिटल. फोनवर बोलावणं आणि प्रत्यक्ष येऊन भेटून हात मिळवून, की भैया जरा ध्यान रखना. हा जो फरक पडतो, तर हा साधारणपणे फरक निश्चितपणे दिसतोय आपल्याला या प्रचारामध्ये. आपण बघितलं नागपुरातील वरिष्ठ पत्रकार मंडळींनी मुंबई तक सोबत खास संवाद साधलेला आहे आणि एक विस्तृत असं विश्लेषण जे आहे ते विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी नागपूर शहर आणि ग्रामीणचं कसं असेल त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. 20 तारखेला मतदान होणार आहे, 23 तारखेला निकाल समोर येणार आहे. त्यामुळे या ठिकाणची जनता कोणाला कौल देते हे 23 तारखेला समोर येणार आहे. योगेश पांडे, नागपूर, मुंबई तक.